कुठे चित्रा वाघ? रडा ना. नीलम गोरे रडा ना. दलितांसाठी नाही रडायचं. कसं जागणार आहे लेकरू? काय काय तिचं आयुष्य कसं जाईल पुढं? आपल्या आईला हळहळ करून मारलंय, या दुःखामध्ये ती कशी जाईल पुढं? किती वेदना तुम्ही देणार आहेत आम्हाला? तिला बसवा तिकडे, बसवा बसवा बसवा. किती वेदना देणार आहेत? हे लहान लहान लेकर, त्यांच्या या लेकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 5 किलोमीटर आमची माऊली कामासाठी जात होती, तिथं बसून काम करीत होती. आणि अनैतिक संबंध म्हणताय निरागसपानच्या बहिणीचे. त्या विकृत मानसिकतेच्या बाईनी संशय घेतला. चारित्र्यवान होती आमची भगिनी, चारित्र्यवान. डाग लावू नका तिच्यावर. याद राखा मीडियावाल्यांनो, पोलीस यंत्रणेला सांगतोय, नीट प्रेस द्या. तुमची प्रेस बाहेर काढायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून यात आमची ठोस मागणी आहे. मी कुटुंबाची सगळी व्यथा ऐकून घेतली. हृदयद्रावक माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख मी इथं बघितलंय. काय मुलाचं आता काय स्वप्न सांगा ना? लेकरांनी शिकावं म्हणून जायची होती. कुणाला वाटतं 5 किलोमीटर जावं, ड्युटी करावी? वाट्याला गरिबी आली आणि तिला ह्या घात करून टाकलं. दिसायला आमची ताई सुंदर होती, हे तिचं पाप आहे का? 35 वर्ष वय होतं, अफाट जगायचं राहून गेलं होतं. आणि तुम्ही 56 वार केले तोंडावर. अरे तोंडाचे हाडकं सुद्धा फोडल्यात, कवट्या फोडल्यात. तुम्हाला पोत्यात भरायचं म्हणून हात तोडलेत. बरं झालं हे गेले, नाहीतर ते आम्हाला ती भांत्यविधीसाठी तिचं हे सुद्धा भेटली नसती बॉडी. नाही, खूप धक्कादायक आहे ही घटना. महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे. आणि त्याच्यानंतर ही घटना दडपण्याचा जो प्रयत्न झालाय तो खूप धक्कादायक दिसतोय. पूनम मून या 35 वर्षीय आहेत. हालाकीची परिस्थिती आहे, लेकराचं शिक्षण आहे आणि कुठेतरी 12,000 रुपये महिन्याने तिथं नोकरी मिळती म्हणून 5 किलोमीटर रोज जाऊन आपलं त्या कार्यालयामध्ये बॅक ऑफिसला काम करायचं. 15 वर्ष झालं लग्न होऊन. मुलगी आहे, मुलगा आहे आणि अतिशय खुश कुटुंब आहे. पण त्याचं जे काही क्रूरता दिसते ती एवढी भयंकर आहे की त्या क्रूरतेला संतोष देशमुखच्या हत्याकांडाशी जोडलं पाहिजे. चेहऱ्यावरती 56 वार. तो पोस्टमॉर्टम वाल्यांनी काकाला सांगितलं खासगीमध्ये की चेहऱ्यावर 56 वार आहेत, हात मोडून टाकलेत आणि चेहरा हा वळकूच येणार नाही अशा पद्धतीने त्याच्या खोपडीवर सुद्धा वार केलेत. ही क्रूरता कशासाठी? हे साधं प्रकरण नाही, हे अफाट धक्कादायक प्रकरण आहे. ठीक आहे, त्यात भांडण झालं, मीडियावाले त्यात प्रेस नोटवाले बघतोय मी, ईट मारली 56 वार. आजूबाजूला कोयतं पडलंय, रोहाड पडलाय, दांडे पडलेत, बॅटचे 2 तुकडे झालेत. म्हणजे किती तास तिला छेड करू 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 मारलंय. आमची ताई 2 दिवस गायब होती. तो हरामखोर ऍडव्होकेट संजय सावंत यांनी कोणत्या विचारातून हा हत्याकांड घडवलाय? हा 2 नंबरचे काम राबवणारा वकील होता. त्याच्या काही गोष्टी या ठिकाणी महाराष्ट्राला माहित आहेत का? त्याच्या काही गोष्टी या बाहेर येणार होत्या का? हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय की त्याची 2 नंबरची पार्श्वभूमी आहे आणि त्याच्या ज्या घटना आहेत ह्या घटना बॅक ऑफिसला काम करणाऱ्या आमच्या ताईला माहित होत्या. म्हणून हे प्रकरण प्रेम प्रकरणातून झालंय, अनैतिक संबंधातून झालंय. हा सगळा फेक नेरेटिव्ह सेट केलेला आहे. का तर ती बौद्ध आहे, का तर ती दलित आहे, का तर ती बाबासाहेबाची लेक आहे. आणि हत्याकांड क्रूरपणे झालंय हे जर बाहेर आलं तर महाराष्ट्रामध्ये लोक रस्त्यावर येतील, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून पोलीस यंत्रणेसहित सगळ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय असा माझा थेट आरोप आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न आहे. कसं काय शक्य एवढे वार? हे एक महिला वार करू शकत नाही. कुणी मारलंय? किती स्पॉटला मोबाईल लोकेशन ऍक्टिव्ह होते?
एक दोन जणांचं काम नाही, विल्हेवाट लावण्यापर्यंत माझा जावा. कुठे कायदा व सुव्यवस्था आणि पोलिसांचा धाक. तुम्ही तिचे हात पाय मोडून पोत्यात भरण्याची व्यवस्था सुरू. सुदैवाने हे दोघ जण तिथं तपास काढत गेले ऑफिसला म्हणून बॉडी सापडली, नाहीतर त्या ताईची बॉडी सुद्धा भेटली नसती. आयुष्यभर हे फक्त फिरले असते शोधत, काही तपास लागला नसता. अतिशय थंड डोक्याने प्लॅनिंग करून, सुनियोजित कट करून, कुणाच्या तरी शार्प त्या ठिकाणच्या गुन्हेगारामार्फत म्हणा किंवा शार्प पद्धत वापरून त्यांचा चेहरा सुद्धा ओळखू येऊ नये अशा पद्धतीचा हल्ला करून तिला संपवलेला आहे. हे क्रूर हत्याकांड आहे, निर्दय हत्याकांड आहे आणि याच्यामध्ये अनेक आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो संजय तो आपला सावंत दिशाभूल करतो. जा, तुझी बायको गार्डनला असेल, चक्कर येऊन पडली असेल, नाही बटाट्याच्या गाडीवर बसून गेली असेल. त्याला 2 दिवस फिरवलो का, तर त्याला बॉडीची विल्हेवाट लावायची होती. त्याला बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी कुटुंबाची दिशाभूल केली आणि खुशाल हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न व्हावा. या प्रकरणाची दखल राज्य सरकार घेणार आहे की नाही? गृहमंत्री बौद्धांच्या महिलांचे हत्याकांड होत आहेत, कधी न्याय मिळणार आहे आम्हाला? काल रडत होते ना नारी शक्तीसाठी. हा कोण आहे? ऍडव्होकेट संजय त्या ठिकाणचा सावंत. हा रामखोर नराधम भारतीय जनता पार्टी भाजपचा विधी शाखेचा अध्यक्ष भाजपचा आहे आणि भाजपचे लोक नारी शक्ती बिल माघारी गेलं म्हणून रडतात कालपासून. कुठे नवनीत राणा? दलितच आहे ना ती. दलिताची महिला मारली, तिला कळतंय? भाजपचा पदाधिकारी आहे. कुठे चित्रा वाघ? रडा ना. नीलम गोरे रडा ना. दलितांसाठी नाही रडायचं. कसं जागणार आहे लेकरू? काय काय तिचं आयुष्य कसं जाईल पुढं? आपल्या आईला हळहळ करून मारलंय, या दुःखामध्ये ती कशी जाईल पुढं? किती वेदना तुम्ही देणार आहेत आम्हाला? तिला बसवा तिकडे, बसव बसव बसव. किती वेदना देणार आहेत? हे लहान लहान लेकर, त्यांच्या या लेकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 5 किलोमीटर आमची माऊली कामासाठी जात होती, तिथं बसून काम करीत होती आणि अनैतिक संबंध म्हणताय निरागसपानच्या बहिणीचे. त्या विकृत मानसिकतेच्या बाईने संशय घेतला. चारित्र्यवान होती आमची भगिनी, चारित्र्यवान. डाग लावू नका तिच्यावर. याद राखा मीडियावाल्यांनो, पोलीस यंत्रणेला सांगतोय, नीट प्रेस द्या. तुमची प्रेस बाहेर काढायला वेळ लागणार नाही. चंदननगरच्या पोलिसांना सांगतोय, तुम्ही दिल्याशिवाय मीडियाने छापलं नाही. कोणती पद्धत आहे? या ठिकाणी सगळ्या गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी, तातडीने राज्य सरकारने दखल घ्यावी. दलिताचं क्रूरपणे विराज जगताप नंतरचं मोठं हत्याकांड पुण्यामध्ये घडलंय. हत्याकांड हे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. खरं कारण पुढे आलं पाहिजे. एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे. एसआयटी लावा, त्याशिवाय हे प्रकरण बाहेर येणार नाही. मोठा काहीतरी खेळ आहे हा. संजय सावंत काहीतरी याने आमच्या ताई सोबत केलेलं आहे आणि बायकोवर घालतोय, पुरीवर घालतोय. सगळे आरोपी आहेत म्हणजे हा बाहेर राहून त्यांना सोडणार? गरीब आहेत. हा विचार केलाय त्यांनी. दलित आहेत, बौद्ध आहेत, 5 किलोमीटर लांब येते, पैसे नाहीत, हे काय लागणार आहेत आमच्या सोबत? यांचे तुकडे केले तरी. आता तो मोठा वकील आहे, मोठे वकील लावून सुटून यायची तयारी करीन. आमचा वाली कोण आहे? ही घटना काढतात मून आहे तो. अतिशय बौद्ध समाज, बौद्धिस्ट कुटुंब आहे, बौद्धिस्ट. विहारात जाणारे त्यांचे सासरे. धूमधाम मध्ये माऊलींनी 14-15 तारखेला सुट्टी घेऊन जयंती केली आणि 16ला तिचा हत्याकांड घडून त्या ऑफिसच्या कोपऱ्यामध्ये टाकून दिलं. काय तिच्या वाट्याला आणलंय? रॉड, बॅट. अरे कोण आहे ती? संशय होता. काय होतं? कायदा आहे, पोलीस आहे, यंत्रणा आहे. तुमच्या बापाचं करायचं. तुम्ही माणसं मारत सुटणार? कुठे आहे पुण्याच्या आयुक्ताचा धाक? कुठे आहे पोलिसाचा धाक? कुठे आहे? दिवसा ढवळ्या कोयते कुठून येतात, मारतात कसं काय? अरे ओरडले असेल ना, काहीतरी वेदना झाल्या असतील ना तिला. कुठं गेले ते आजूबाजूचे लोक? सगळी चौकशी झाली पाहिजे.
किती जण आहेत ऑफिस मध्ये काम करणारे? ऑफिस मध्ये एकही काम करणार. ती एकटीच काम करणारी. प्लॅनिंग केलं 120 बस सुद्धा लागलं पाहिजे. आणि म्हणून यात आमची ठोस मागणी आहे. मी कुटुंबाची सगळी व्यथा ऐकून घेतली. हृदयद्रावक माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख मी इथं बघितलंय. काय आहे मुलाचं आता काय आहे स्वप्न सांगा ना. लेकरांनी शिकावं म्हणून जायची होती. कुणाला वाटतं 5 किलोमीटर जावं, ड्युटी करावी. वाट्याला गरिबी आली आणि तिला ह्या घात करून टाकलं. दिसायला आमची ताई सुंदर होती, हे तिचं पाप आहे का? 35 वर्ष वय होतं, अफाट जगायचं राहून गेलं होतं आणि तुम्ही 56 वार केले तोंडावर. अरे तोंडाचे हाडकं सुद्धा फोडल्यात, कवट्या फोडल्यात. तुम्हाला पोत्यात भरायचं म्हणून हात तोडलेत. बरं झालं हे गेले, नाहीतर ते आम्हाला ती भानतेविधीसाठी तिचं हे सुद्धा भेटली नसती बॉडी. थंड डोक्याने क्रूर, अतिशय क्रूरपणे ऍडव्होकेट संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती सावंत, ती काय तिची पोरगी स्वरांजली सावंत. अल्पवयीन म्हणून दया दाखवू नका, अल्पवयीन म्हणून बाहेर काढू नका. याद राखा, आम्ही कुणाला सोडणार नाही. आणि कोणत्या शार्प लोकांकडून हे हत्याकांड घडवलंय, किती मोबाईल व्हीडीआर सीडीआर तिथं ऍक्टिव्ह होते, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे. SC ST आयोगाने दखल घेतली पाहिजे, गृहमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे. या ठिकाणच्या आमदार खासदार नसेल आला भेटायला, आले होते ना. आणि म्हणून आमची थेट मागणी, लेकराचं आयुष्य उघड्यावर पडलंय. आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून मरेपर्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. यासाठी राज्यभर आम्ही जस्टिस फॉर पूनम मून असं आंदोलन पेटवणार आहेत, उभा करणार आहेत. आणि गृहमंत्री थोडी जरी लाज वाटत असेल ना, तर राजीनामा द्या. नैतिक जबाबदारी नाही तुमची तिथं बसण्याची. दलितांचे मुर्दे पडायला लागलेत. नारी शक्तीचं नाटक, रडापडी. नरेंद्र मोदी ही नारी शक्ती नाही, दलिताची लेख तुमची नारी शक्ती होऊ शकत नाही. गंभीर आहे. आणि म्हणून या कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे. SC ST सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे. या पोराच्या शिक्षणाची लेखीची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि वयात येताच या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी सुद्धा दिली पाहिजे. हा सगळा पाठपुरावा आम्ही करणार, लढणार आणि यांच्या असणाऱ्या ठामपणे उभा राहणार. मीडिया पोलीस यंत्रणेला इशारा देतोय की चुकीचं त्या ठिकाणी चारित्र्यवान रमाईच्या लेकीबद्दल पसरू नका. याच्यात सखोल चौकशी करा. आरोपी 2 नंबरचे धंदे करीत होता, काही घडलंय का, त्यातून काही झालंय का, तिला काही माहित होतं का, याचे काही धंदे एक्सपोज होणार होते का, त्याच्या प्रॉपर्टी चौकशी करावी, त्याचं घर ऑफिस बुलडोझरनी पाडावं. काही ठेवू नका. हे सगळं कुटुंब क्रूर आहे. क्रूरतेने हल्ला केलेला, त्याची प्रॉपर्टी शासनाने जप्त केली पाहिजे, सगळे अकाउंट सील केले पाहिजेत. आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला फाशी झाली पाहिजे. हीच आमची भूमिका आहे.